आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचे पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे। मुख्यमंत्री व्हावे। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन कष्टकरी शेतकरी सर्वसामान्यांच्या घरात सदैव सुख नांदू दे असं म्हणत पांडुरंगाला साकडे घातले आहे। त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी ही प्रार्थना केल्याची चर्चा सध्या होत आहे। पंढरपूरचं दर्शन घेतलं, या दर्शनाच्या निमित्त अजितदादा मुख्यमंत्री व्हावे अशा पद्धतीची प्रार्थना केली आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढं मुख्यमंत्री होण्यावर संख्याबळ आहे का? असं आहे की मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलो। या राज्यातला शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहावं, या राज्यातली सर्व जनता एकत्रितपणे गुण्या गोविंदांना आणावी अशा पद्धतीची प्रार्थना, अशा पद्धतीचं साकडं मी घातलं। विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तर अशी परिस्थिती येऊ नये अशा पद्धतीची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली। आणि ही गोष्ट खरी आहे की मला तिथं प्रश्न विचारण्यात आला की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का? आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा नेता हा मोठा झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची असते। आज मी दादांच्या नेतृत्वामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतो, तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना काही गैर नाही। पण ही भावना व्यक्त करत असताना आता जे मुख्यमंत्री आहे ते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहे आणि दोघेही महायुतीचे नेते आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही सलोखा संबंध आहे ते टिकून ते दोघ जण एकत्र आहेत। अजितदादा जर मुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा माझी प्रार्थना पूर्ण व्हायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रमोशन होणार आहे। मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं पद जर देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळत असेल तर त्या ठिकाणी दादा बसले पाहिजे, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणाची भावना आहे। तुम्ही मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, नेमकं या भेटीचा काय उद्देश होता? मला जरांगे पाटलाकडनं निरोप आला की आपण भेटीला आलं पाहिजे। मी त्यांचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या भेटीला गेलो। त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी विशद केली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांना त्यांच्याकडून तशा पद्धतीचा निरोप केलेला आहे। बरीचशी मंडळी भेटून गेलेली होती, बरीचशी मंडळी भेटत आहे। त्यांचं मत आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि विधानसभेचा सदस्य म्हणून मी त्या मागण्या लावून धरल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी माझ्याकडे सांगितली आणि मी त्यांना सांगितलं की मी कधीही या गोष्टीला विरोध केलेला नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विरोधाची भूमिका घेण्याचा काही प्रश्न नाही। जे माझ्या स्तरावरचे प्रश्न आहेत मी निश्चितपणाने वरिष्ठांकडे मांडेन। पण तुमच्या भेटीमुळे कुठेतरी ओबीसी समाज दुखावणार असं वाटते का? मी लोकसभेत सदस्य असतानाही मागणी केली होती, त्यानंतर विधानसभेचा सदस्य असताना मागणी केली होती की कुठल्याही समाजाचं आरक्षण रद्द न करता, कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका आहे। त्याच्यामुळे नाराज कोण व्हायचा आणि खुश कोण होण्याचा प्रश्न आहे। मी कोणाला खुश करण्यासाठी आणि नाराज करण्यासाठी कधी काम करत नाही। नांदेड महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे। नांदेडमध्ये जरी तुमचे भाजप सोबत मतभेद असतील पण शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे संबंध आहेत महायुतीमध्ये? महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत। फडणवीस साहेब, आदरणीय दादा आणि शिंदे साहेब या तिघांचे इतके चांगले संबंध आहेत की याची कल्पना कोणी करू शकत नाही। त्याच्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी वाद करून घेण्याचा कुठे प्रश्न निर्माण, खाली देखील तसेच संबंध असले पाहिजे। आपण म्हणालात की भाजपमध्ये मतभेद आहे, अजिबात नाही। काही मंडळी मी मोठा आहे दाखवण्याचा प्रयत्न करते, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करते। त्याच्यातून लोकांना असं वाटतं की आता वाद आहे।
वाद असण्याचा काय विषय?